श्री गुरुभ्यो नमः. श्री हरिवंश पुराण भाग 6. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदो देव देवकी देवी गर्भजननं गोपीग्रहवर्धनं मायाभूतनिजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कौसच्छेदनं गौरवादिहननं कुन्तीतनूपालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार मंडळी. आमच्या घरातल्या बालगोपालांनी म्हटलेलं हे छोटंसं एक श्लोकी भागवत यावरून आजचा दिनविशेष कळेल. आज भगवंताचा जन्मदिवस, म्हणजे आपल्याकडे तरी जन्मणार. मग ह्या जन्मण्याच्या पूर्वतयारी काय होती ती कथा पटकन पाहू. कालपर्यंत कंसाने देवकीच्या 6 मुलांना मारलेलं आहे. आता देवकीच्या पोटात 7वा गर्भ आलेला आहे. 7वा गर्भ स्थापन करताना वरती एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये अर्थातच भगवंताचा निस्सीम दास, त्याचा सेवक असणारा शेष म्हणाला की भगवंता मी पण अवतार घेतो. तर मग भगवान म्हणाले, बघ माझा मोठा भाऊ होणार का छोटा भाऊ, तू आधी अवतार घेतोस का नंतर. तर खूप मजेदार गोष्ट आहे. शेष म्हणतात की बाबा मागच्या जन्मी लहान भाऊ झालो, त्राही त्राही करून सोडलं तुम्ही. राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो होतो ना, बरीच सेवा केली. आता थोडासा तुमच्यावर रोप झाडतो ना, मी मोठा भाऊ होतो तुमचा. ठरलं. त्या शेषाला वसुदेवाच्या 7वा गर्भ म्हणून स्थापन करण्यात आलं. 7वा गर्भ स्थापन झाला आणि भगवंतांनी आपल्या मायेला बोलवलं. लक्ष्मीचीच एक अंश मायादेवी, तिला बोलवलं. म्हणाले तुला पण ह्या नाटकामध्ये रोल करायचा आहे. मायादेवी म्हणाली करेन, काय करू. म्हणाले हे बघ आता तिथे गर्भ स्थापन झालं की मी हा गर्भ एक्सचेंज करणार आहे बरं, आणि मग तुला देवकीच्या गर्भात राहायचं आहे. कंस येईल आणि तुला मारण्याचा प्रयत्न करेल वगैरे. तर ती म्हणली अरे बापरे, सो मच रिस्की मी हा रिस्क का घेऊ. म्हणून उगाच एका पत्नीला कोणीतरी छान काम सांगावं तर उगाच नाटक करते तशी तिने केली. त्याला भगवान म्हणाले नाही ग, तू काळजी करू नकोस, ह्या छोट्याशा तू सेवा केल्याबद्दल मी तुला मोबदला देईन. बघा त्या काळच्या स्त्रिया सुद्धा फुकट काही करत नव्हत्या. तर भगवान म्हणतात की तू तिथे मायादेवी म्हणून स्थापन होईल, दुर्गेचं रूप धारण करशील आणि ज्याला कंस तुला मारायला येईल तू आकाशात जाशील, दुर्गेचं रूप धारण करशील. इंद्र तुला आपली बहीण मानेल, तुझा अभिषेक करेल आणि मग तू नवरात्रामध्ये 9 दिवस तुझी उपासना होईल, तुझी पूजा होईल. त्याची सगळी नावं सुद्धा दिलेली आहेत भगवंतानी, कोणकोणत्या नावाने तुझी पूजा होईल. तसंच तू त्या अवताराने शुंभ निशुंभ ह्या दैत्यांचा नाश करशील आणि जो व्यक्ती तुझ्या ह्या दिव्य स्वरूपाचं म्हणजे दुर्गा स्वरूपाची उपासना करेल त्याला धन धान्य अधिक सगळं मिळेल, त्याला पुत्र घर दारा हे सगळं मिळेल, असा विशेष वरदान मी तुला देतो. ह्या एक्सचेंजनी देवी खुश झाली आणि 7वा गर्भ स्थापन झाला. 7वा गर्भ देवकीच्या पोटात स्थापन असताना कंस आता सावध झाला होता, कारण हे सेमीफायनल होतं ना. कंसाच्या सावधगिरीने भगवंताने बरोबर एक व्यवस्थित वेळ ठरवली आणि तो गर्भ गायब केला. गायब केला म्हणजे 7वा गर्भ, तिला रक्तस्राव झाला आणि गर्भ गेला. कंसाला टेन्शन आलं, हे काय विचित्र, गर्भ गायब कसा झाला, कुठे गेला. भगवंतानी हा गर्भ योगमायेनी रोहिणीच्या पोटी, त्यांना वसुदेवाला 2 पत्न्या होत्या, एक ही देवकी, दुसरी रोहिणी. ह्या लग्नाच्या वेळेला ही भानगड झाल्याबरोबर वसुदेवाने एक व्यवस्थित डोकं प्लॅन लढवून त्याचा एक मित्र होता नंद म्हणून, त्या नंदाच्या घरी रोहिणीला ठेवलं होतं, आपल्या पहिल्या बायकोला रोहिणीला. ते हा पहिला गर्भ जो देवकीच्या पोटात होता तो ट्रान्सफर रोहिणीकडे केला. म्हणजे हा गर्भ ट्रान्सफर करण्याचा जो नवीन आधुनिक तंत्रज्ञान केले, टेस्ट ट्यूब बेबीसारखं, असा तो एकाच्या पोटात गर्भ वाढवायचा, थोडासा तो मोठा केला, फलित केला की मग तो गर्भ मातेच्या पोटात द्यायचा. असं खूप सुंदर सायंटिफिक पद्धत तिथे अंमलात आणली. इथं कंसानं पाहिलं की गर्भ राहिला नाही, गर्भस्राव झाला आहे, म्हणजे काय समजायचं. त्याला खूप टेन्शन आलं, हे सगळं देवांचं काहीतरी कारभार आहे बरं का, असं म्हणून त्याच्या पक्क डोक्यात बसलं होतं. आणि
हा सगळा 7वा गर्भ फुस झाला आहे, ठीक आहे, गेला राहू दे, आता 8वा गर्भ. म्हणून त्याला 8 प्रकारच्या जेलमध्ये आतमध्ये त्या दोघांनाही हातापायात साखळदंड घेऊन, बघा किती प्रिकॉशन्स घेते त्यांनी, साखळदंड घालून देवकी वसुदेवाला ठेवण्यात आलं. कारण आता 8वा गर्भ तिच्या पोटात होता. हे 8वा गर्भ स्थापन झाल्यापासूनच एक दिव्य तेज दोघांच्या चेहऱ्यावरती होतं, कारण अर्थातच भगवंताचा अवतार होणार होता. आणि ह्या दिव्य तेजासहित 8वा गर्भ आता, बघा किती सुंदर व्यवस्था आहे. 8वा गर्भाचा 8वा महिना सुरू होता. 5व्या महिन्यापासूनच कंसांनी सेक्युरिटी लावली होती, टाईट सेक्युरिटी, झेड सेक्युरिटी म्हणतात ना तसं. आणि देवकीचा तो 8वा महिना पूर्ण झाला. श्रावणाचा महिना होता. श्रावण म्हणजे आता बघा सगळ्या महिन्यांचा श्रेष्ठ महिना कोणता, तर श्रावण महिना. तसाच आता श्रावण महिना सुरू आहे. आणि श्रावणामध्ये सर्वत्र हिरवाई असते, सर्वत्र भरपूर पाऊस पडलेला असतो, सगळे समाधानी असतात, पेरणी झालेली असते, सगळे एका प्रकारच्या दिव्य आनंदात असतात, कुठेही काही अकाल नसतं. अशा श्रावणामध्ये त्याचाही कृष्ण पक्ष म्हणजे अंधाराकडा वळणारा महिना, तो भाग, त्यातही अष्टमी तिथी. काय सुंदर आहे बघा. भगवान हा 8वा गर्भ अष्टमी तिथीला बाहेर येत आहेत. काही जणांच्या मनात असतं की 8 आकडा अशुभ वगैरे असतो वगैरे. काय अशुभ नसतं, प्रत्येक आकडा हा भगवंताचं स्वरूप आहे. पण विशेष करून भगवंताने 8च आकडा निवडला, कारण संस्कृतमध्ये जर तुम्ही आकडे पाहिले तर 1 पासून 10 पर्यंत प्रत्येक आकड्यामध्ये कुठंतरी एक गाठ असते, किंवा प्रत्येक आकड्याला मध्ये काहीतरी टोक तरी असतं. जसं 2च्या पोटात बाहेर टोक येतं, तसं 8 हा एकमेव आकडा आहे की जो सरळ आहे, त्याला ना गाठ आहे ना टोक आहे. पण त्यातून एक आणखीन एक स्पष्ट दिसतं की जो सरळ मृत्यू जन्म मृत्यू जन्म अशी जी स्ट्रेट लाईन आहे ना, ती स्ट्रेट लाईनला जो सहज वाकवतो, मोडतो, ते म्हणजे 8 आकडा. त्यातही आपल्याकडे अष्टदिक्पाल, अष्टलक्ष्मी, अष्टसिद्धी असे 8 या आकड्याला महत्त्व देणारे अनेक गोष्टी आहेत. म्हणून भगवंतानी कृष्ण पक्षातल्या अष्टमी तिथी निवडला. रात्रीचे सुमारे 12 वाजले होते. किती मजा बघा. राम जेव्हा जन्मले तेव्हा दिवसा ढवळ्याभर दुपारी 12 वाजता जन्मले. म्हणजे 12 हा परमोच्च स्थान आहे. लक्षात घ्या, दिवसभरातलं सगळ्यात जास्त ऊन कधी असेल तर 12 वाजता, कारण तो दिवसातला परमोच्च स्थान. तसं रात्रीतलं अत्यंत गडद अंधार कधी असेल तर म्हणजे रात्रीचे 12. रामानी सकाळी 12 जन्म घेणं म्हणजे काही कटकट नाही, दिवसा ढवळ्या होऊन जातं सगळं. ऑलरेडी जिथे धर्माचा प्रकाश आहे तो प्रकाश वाढवणे हे रामचंद्रांनी केलं. बघा, जे घालून दिलेला कुलधर्म कुलाचार आहे तो पाळला रामचंद्रांनी. पण कृष्णाचं असं नाही. कृष्ण जन्माच्या वेळेला सगळीकडे अंधार होता, आणि अंधारात जन्म कृष्णाने घेतला. मजा आहे बघा किती. अंधारातला जन्म म्हणजे आता तिमिर नाशका तमसो मा ज्योतिर्गमय, हा तिमिरामध्ये अंधारामध्ये कृष्णाचा जन्म झालेला. त्याच्याही अगोदर एक सुंदर घटना घडते की देवकी वसुदेवाला बघ 8व्या महिन्यातच झालेलं बरं काय. तिथे रोहिणी सुद्धा 8व्या महिन्यातच प्रसूत झालेली आहे. इथे देवकीला एक स्वप्न पडतं, देवकी वसुदेवांना म्हणता येईल. आणि तिथे भगवान नारायण शंख चक्र गदा धारण करून त्यांच्यासमोर प्रकट झालेले आहेत. म्हणाले, देवकी वसुदेवा, तुमच्या सेवेला आम्ही प्रसन्न आहे आणि तुमच्याच प्रार्थनेनुसार तुमच्याच गर्भामध्ये प्रविष्ट होत आहे. देवकी वसुदेवांच्या डोळ्यात पाणी. अरे खरंच भगवान, अरे तुमच्या नाव तोंडात येण्यासाठी आम्हाला कित्येक जन्माची पुण्य लागते. तुम्ही प्रत्यक्ष दर्शन दिलं तेवढंच नाही, आमच्या पोटात आमच्या मुलगा म्हणून येणार. आहा, याच्यापेक्षा धन्य ते काय. भगवान म्हणतात, माझी केलेली कुठलीच सेवा वेस्ट होत नाही. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही पूर्वजन्मीचे पृष्णी आणि सुतपा नावाचे दाम्पत्य, तुम्ही दोघांनी कडक तपश्चर्या केली होती. आणि तपश्चर्याच्या शेवटी तुम्हाला जेव्हा मी प्रसन्न झालो तेव्हा विचारलं काय हवं, तेव्हा तुम्ही काय मागायचं. आता तुमचं दर्शन झालं, भरपूर झालं, देणारच असाल तर तुमच्यासारखा पुत्र द्या म्हणून मागितलं होतं. मी गडबडीत आनंदाने तथास्तु म्हणालो, पण नंतर विचार केला, माझ्यासारखा, माझ्यापेक्षा खाली करोडो किलोमीटर अजून कोणी नाही. नंतर लक्ष्मी, मग ब्रह्मादिक देवता येतात. माझ्यासारखा होऊच शकत नाही. म्हणजे तुम्हाला मी दिलेला वरदान हे थोडंसं मला बदलावं लागेल. म्हणून प्रायश्चित्त करून मी 3 वेळा तुमच्या पोटी जन्म घेतला. मीच स्वतः अवतार घेतला, कारण माझ्यासारखा होणे नाही. त्यावेळेला पृष्णीगर्भ नावाचा अवतार होता. मग कश्यप आणि अदितीच्या पोटी, तुमच्या पोटी मी वामन म्हणून आलो. आणि आता वसुदेव आणि देवकीच्या पोटी मी आता येणार आहे. मग आई, कसा येऊ ग मी तुझ्या पोटी.
काय सुंदर. हे वर्णन हरिवंशात नाही, पण मला अत्यंत आवडतं बरं का हा भाग. भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे. कसा येऊ तुझ्या पोटी. आईनं डोळ्यात पाणी आणलं. भगवंता, अरे तू माझ्या पोटी येतोयस हेच सर्वस्व आहे माझ्यासाठी, सर्वोत्तम वरदान आहे माझ्यासाठी. किंबहुना जगातल्या कुठल्याही आईला हे भाग्य नसेल. पण एक विनंती आहे, ते शंख चक्र वगैरे घेऊन पोटात येऊ नको रे, लागेल मला. मग ठीक आहे, शंखचक्र गायब झाले. असा येऊ नको बाबा. असे 4 हात वगैरे घेऊन आलास तर लोक काय म्हणतील, अकराळ विकराळ बाळ झालं, उद्या व्हॉट्सअपवरती पटापट फिरायला लागेल, काही वेडं वाकडं बाळ आहे म्हणून. नॉर्मल माणसासारखा ये, मी तुला माणसासारखंच वागवेन. बास. भगवान म्हणले हेच अपेक्षित होतं. भगवान पटकन छोटंसं बाळरूप झाले आणि त्या दोघांच्याही डोक्यातलं आपलं भगवतपण पुसून टाकलं मायेने. काय सुंदर आहे बघा. मी सांगितलं होतं भगवान अवतार का घेतात, त्यांना ते अनुभव घ्यायचं असतं, आत्मानुभव घ्यायचा असतो. मग जर देवकीला कळलं की हा माझा मुलगा भगवान आहे, तर ती त्याला देवासारखं वागवेल, नॉर्मल नाही वागवणार. आणि म्हणून भगवंतानी मायेतनं आपलं भगवतपणच पुसून टाकलं. खूप सुंदर आहे हे, खूप सुंदर आहे. आणि झालं 8वा महिना पूर्ण. 8व्या महिन्यामध्ये अचानक रात्र गडद अंधार, धो धो पाऊस, कडकडाट विजांचा सुरू आहे. हा विजांचा कडकडाट लोकांसाठी, पण देवता तरी तिथे वरती ऑलरेडी दुंदुभी आणि नाद वाजवत आहेत, डान्स चाललाय, काय भगवान अवतार घेणार आहेत. आहा हा, काय सुंदर आहे. आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये रोहिणीचा उत्तम नक्षत्र आकाशात असताना त्या देवकीला एक छोटासा बाळ, अत्यंत तेजोमय असं बाळ झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाळ झालं आणि देवकीनं पाहिलं की आतापर्यंत इतकी बाळं होऊन गेली, मी कित्येक जणांची बाळं बघितली, पण एवढं तेजस्वी बाळ जगात कुठं नाही. बहुतेक हा भगवान असावा, कारण तिला आता विसरली होती आता आता पडलेलं भगवंताचं दर्शन. मग कंसाने पाहिलं की आता काय, आता ह्या बाळाला ताबडतोब काहीतरी आपण ह्याची व्यवस्था केली पाहिजे, नाहीतर अवघड आहे. बाहेर सिक्युरिटी आहे, बाहेर ते सगळे पहारेदार आता पूर्वी 10 होते, आता 100 आहेत, काय करावं. तर त्या भगवंतानीच सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं, वसुदेवा बाहेर निघ आणि नंदाच्या घरी, रोहिणी जिथे आता तिनं बाळ जन्म दिलेला आहे तिथे मला स्थापन कर. नंदाची पत्नी यशोदेच्या ठिकाणी मला स्थापन कर. तिथे असलेलं बाळ मला घेऊन ये. तिथे रोहिणीकडे एक मोठा मुलगा झाला होता. यशोदा सुद्धा प्रेग्नेंट होती सेम टाईम. त्या यशोदेला जे मुलगा असेल, जे बाळ असेल ते तू घेऊन ये. पटकन त्या वसुदेवानी ते छोटंसं बाळ हातात घेतलं आणि काय आश्चर्य, हातात बाळ घेतल्याबरोबर हातातल्या बेड्या निघाल्या, पायातल्या बेड्या निघाल्या, मोकळे झाले, सगळी दारं उघडली. जेवढे काही लोक पहरेदार होते ते सगळे योगनिद्रेत गेले, गडद झोपले. तात्पर्य काय, तुम्ही भगवंताला धरलं की बंधनं सुटली. काय सुंदर आहे की नाही. बंधन सुटली. वसुदेवानी त्याला एका टोपलीत घेतलं, त्याला असलेलंच एक वस्त्र पांघरलं आणि टोपली घेऊन वसुदेव हळूहळू नंदाकडे चाललेले आहेत, गोकुळात चाललेले आहेत. आणि श्रावणाचा तो प्रचंड मोठी ती धार, आहा, पहिली धार भगवंताला स्पर्श केला. इंद्रदेवानी म्हणले मी पहिला भगवंताला स्पर्श केला, आनंदी झाला. पण नंतर मग शेष म्हणले बास, लय झालं तुमचं नाटक. आणि शेषाने हा पंचफणा धरला. वसुदेवाला माहितीच नाही, सगळीकडे पाऊस कसळतोय, मात्र मी मात्र ड्राय आहे, असं कसं काय. पण वरती तो फणा होता. वाटेत यमुना आली. आता यमुनेला ओलांडायचं, यमुना दुथडी भरून वाहत होती, आनंदाने उफान मारत होती. वसुदेव घाबरले, अरे बापरे, एवढं छोटंसं तांदूलं बाळ ह्याला घेऊन कसं बरं जाणार. तरीसुद्धा ती टोपली डोक्यावर घेतली आणि भगवंताचं स्मरण करत, नारायणाचं स्मरण करत त्या नदीतून चाललेत. आणि नदी हा हा म्हणत इतक्या उफान घेत त्याने त्या मांडीपर्यंत आली, खांद्यापर्यंत आली, कानापर्यंत आली. आता गेलो, आता बाळ संपलो, काय करणार, मी प्रयत्न पूर्ण करतोय पण नदी अजून खूप ओलांडायचं आहे. आणि असाच एक जबरदस्त लाट आला, गेलो बाळ गेलो असं म्हणेपर्यंत लाटेनं यमुना ती शेवटी. यमुनेनं पटकन भगवंताचे चरण स्पर्श केले. इंद्रा तू फक्त पाऊस पाडलंस, मी मग भगवंताला स्पर्श सुद्धा केला. काय देवांची ती लीला रे, आहा हा आघात. आणि पादस्पर्श झाल्याबरोबर अक्षरशः नदी दुभंगली, 2 भाग झाले नदीचे, जणू काय वाटच करून दिली. पटपटपट वसुदेव नंदाच्या घरी गेले. आश्चर्य, तिचे सगळे दारं उघडलेली होती. यशोदेला एक सुंदर मुलगी झाली होती, पण यशोदेला माहीत नव्हतं. आश्चर्य की नाही, भगवंताची माया. भगवंतानी ते पटकन बाळ तिथं ठेवलं, त्या मुलीला घेतलं, पुन्हा वापस त्या बुट्टीत घेऊन त्या परत नदीमध्ये आले. मायादेवी ती लक्ष्मी, तिला घेऊन वाटेत आले, पुन्हा त्या कैदेत गेले. सगळी दारं पुन्हा लावली गेली, त्यांचे साखळदंड पुन्हा हातात आले. बघा तात्पर्य काय, भगवान आले, बंधन सुटलं, माया आली, बंधन आलं.
मस्त आहे की नाही. लक्ष्मी आली की बंधन आलं बघा. परत परत हातात पायात बेड्या पडल्या आणि अचानक ती लक्ष्मी अर्थात स्त्रीच ती ती जिनं किंकाळी मारून जे रडली, हा हा हा, ते कंसाच्या वाड्यापर्यंत पोचलं. सगळे जागे झाले, पटकन पटकन कंसाकडे गेले. हा तिथे कन्या झालेली आहे. कंस आपल्या नाईट ड्रेसमध्येच होता, रेडीच, कारण कधीही काही होऊ शकतं. आला, ताण 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 आला. आल्याबरोबर त्यांनी त्या बाळाकडे गेला आणि त्याला उचलणार तेवढ्यात ती म्हणाली, दादा, आपलं असं ठरलं होतं ना की माझा 8वा मुलगा, तुला असं सांगितलं होतं की 8वा मुलगा तुझं वध करेल, पण ही मुलगी आहे, किती सुंदर आहे वगैरे, परीसारखी आहे. 2 क्षण कंस पण म्हणाला, अगं खरंच किती सुंदर आहे मुलगी, पण मला रिस्क घ्यायची नाही, माझा जीव वाचायला पाहिजे. म्हणून त्यानं ते बाळ घेतलं आणि मला मारणार काय असं म्हणून जोरात आपटणार तेवढ्यात ते बाळ हातातून सटकलं. आकाशामध्ये अष्टभुजा रूप धारण केलं. आहा, त्या वाघावरती बसलेली 8 हातांची अनेक आयुध धारण केलेली ती सुंदर स्त्री आकाशात आणि रागानं म्हणते, कंसा, खूप चुकीचं काम करतोयस तू. तुला मारणारा बालक ऑलरेडी त्यानं जन्म घेतलेला आहे. आता काही गरज होती काय सांगायची, पण ऑलरेडी जन्म घेतलेला आहे म्हणून सांगितलं. अरे, मृत्यूपासून कोण वाचलेलं आहे? सगळेच मरणार आहेत, कसलं भय करतोयस? आहेत तेवढे दिवस पुण्यकर्म संचय कर, आहेत तेवढे दिवस चांगलं काम कर, असं म्हणून तिने सांगितलं आणि सटकली. काही गरज नव्हती पण सांगितलं तिने. हे ऐकल्याबरोबर कंसाची, भागवतातही वर्णन आहे आणि हरिवंशात पण सांगतात, कंसाचं अचानकच डोक्याची विचारसरणी बदलली. त्याला इतकं वाईट वाटलं, खरंच मी का बरं मारतोय ह्या लोकांना, मरण फिक्स आहे. मग मी केलेल्या पापकर्मासाठी, आता याच्यापूर्वी बरीच भानगडी केली आहेत मला माहिती आहे, त्यासाठी साक्षात भगवान अवतार घेऊन मारणार आहेत, मग मी एवढं पाप का करतोय? तो सरळ, काय सुंदर वर्णन आहे बघा, तो सरळ देवकीकडे गेला आणि अक्षरशः तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसा ढसा रडला कंस. आणि त्यात खूप सुंदर आहे, पापोहम म्हणून भागवतात वर्णन येतं की अरे महापापी आहे मी महाक्रूर आहे. अरे, छोट्या छोट्या बाळांना मामा लोकांनी डोक्यावर घ्यायचं असतं, मी मारून टाकलं त्यांना, मला क्षमा कर. मी अबोध बाळ आहे, थोडा अहंकारी आहे, हट्टी आहे, मी माझ्या ह्या बालिश वागण्याला तू क्षमा करशील ना, असं म्हणून तो पुत्रवत रडायला लागला. भागवत वर्णन करतं. हे बघून देवकीच्या डोळ्यातही पाणी आलं. देवकी म्हणाली, असू दे रे, माझा माझा भोग आहे हा, मला हे सहन करायचं होतं. तुझ्या हातून घडलं म्हणजे काय, नियतीच रे ती, तू फक्त निमित्त होतास, असू दे, तू शांत हो. असं देवकी कंसाला सांगते. कंस हे पाहून खूप बरं वाटलं, त्याला मन हलकं केलं त्यांनी, आणि आता कंस आपल्या घरी निघून गेला. इथे नंदाकडे मात्र आ हा हा हा, सकाळ झाली, सूर्योदय झाला आणि त्या लोकांना कळलं की नंदाला मुलगा झाला आहे. आहा, काय पार्टी आहे तिथे. नंदाचा मुलगा म्हणजे सर्वत्र भगवंताचा गजर चाललेला आहे, सर्वत्र आनंदी आनंद सुरू आहे. हा, त्या गोपिका स्त्रियांचं वर्णन इतकं सुंदर आहे की गोपिका स्त्रियांचं एकमेकावरती दूध ओतत आहेत, दही ओतत आहेत, हातात शेण गोमूत्र जे मिळेल ते एकमेकावरती उधळत आहेत आणि नाचतायत. जणू काही मुलगा नंद आणि यशोदेला नाही, आपल्यालाच झालाय. असा अत्यंत सुंदर तो भगवंताचा जन्मोत्सव तिथे साजरा झाला. किती सुंदर गाव सजवलं होतं. तो इतकं सुंदर बाळ यशोदेला झालं होतं, इतकं सुंदर होतं ते बाळ की यशोदेच्याकडे ते बाळ कमी आणि गावजनांच्याकडेच फार होतं म्हणे. उगाचच लोक उचलायचे, अरे आपण एवढी हजारो बाळं बघितलीत आजपर्यंत, पण असलं तेजस्वी बाळ बघितलं नाही. आणि भगवान कृष्ण म्हणजे कोण? भगवान, आनंद प्रदाता, प्रत्येकाला आनंद द्यायचा. कोणाच्या मांडीवरती त्याला लाथच मारतोय, कोणाच्या अंगावर बघा की काही जणांना खूप कौतुक असतं, अगं बाई लबाड शिव केली म्हणून बिचारा दिवसभरात 10 वेळा शिव करायचा. आवडतं ना लोकांना, चला घ्या शिव. अहो, ते सुद्धा एक प्रसादच आहे. प्रत्येकाला एक सुंदर कटाक्ष टाकणं, त्याला एक सुंदर मधाळ हसणं, आपलाच मुलगा आहे जणू अशी उगाचच कडकडून मिठी मारणं. अरे, एक दिवसाचं पोर ते, हा हा, काय आनंदोत्सव केला. नंदाला तरी काय करावं समजत नव्हतं. तो काय गोड बनवतोय, काय लोकांना. त्याला एक सुंदर पद्धत आहे की जातकर्म नावाचा एक संस्कार असतो की बाळाची नाळ कापायच्या अगोदर आपल्याला तो दान करायचं असतं. पण इथे काही कळलंच नव्हतं प्रसंग कधी झाला, म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी आचार्यांना बोलवून सोयर लागण्याच्या अगोदर असं एक पद्धत असते. पण आता इथं त्याला माहितीच नव्हतं. त्यांनी कित्येक गायी, कित्येक वासरं, धन दौलत, सोनं चांदी वगैरे सगळ्यांना दान केलं आणि गावभर दंगा झाला, गावभर आनंद केला. हा आनंदोत्सव असा होता, तुम्ही ती कल्पना करू शकाल
त्या पूर्ण गोकुळामध्ये आज प्रत्यक्ष भगवान अवतरला म्हणजे काय असेल? गोकुळाची तयारी तरी होतीच, पण निसर्गानं सगळी झाडं फळफुलांनी लदलेली होती. सुंदर सुवास सुटला होता, मस्त पाऊस पडून हिरवंगार झालं होतं. आणि अशा वातावरणामध्ये भगवंताचा तिथे अवतार झालेला आहे. हा अवतार भगवंताचा होतोय म्हणजे काय? हा तुमच्या आमच्या मनात व्हायला पाहिजे. जिथे जिथं भागवत झालं तिथे तिथे मी हे सेलिब्रेट केलं. माझी नम्र विनंती आहे, तुम्ही सुद्धा आज तुमच्या घरामध्ये हा मंत्र म्हणा. कृष्णाच्या फोटोला एक दिवा, एक अगरबत्ती आणि एक छोटंसं काहीतरी गोड लाडू वगैरे ठेवा. आणि कृष्णाचा जन्म आपल्या मनात झालाय हा पक्का विश्वास ठेवा. हा जन्म मनात झाला असेल तर पुढच्या कथा आणखीन सुरम्य वाटतील, नाहीतर फक्त टाइमपास होईल. कृष्ण म्हणजे आनंद. जो आनंद त्यांनी आज पूर्ण गोकुळात अक्षरशः उधळलेला आहे, तसा आनंद तुमच्या आमच्या मनात सदैव येवो. भगवंताचं स्मरण अखंड आमचं हो, त्याचं नाम राहो आणि त्याचं दिव्य धाम आपल्यास मिळो अशी प्रार्थना करत कृष्ण जन्मोत्सवाचा छोटासा कार्यक्रम संपवतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.